बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत पुन्हा एकदा जी काही अतिक्रमण कारवाई सुरू झालेली आहे त्या संदर्भात आपण बघत असाल तर यामध्ये पुन्हा एकदा या कारवाईला सुरुवात झाली आहे आणि जनतेचा आक्रोश जो आहे तो आपण सध्या बघत आहोत। पुन्हा एकदा नागरिक या ठिकाणी रडतायत, परंतु पूरा तोड़ने के लिए बताओ, एक भी तोड़ने से जाने नहीं देगा, ये पूरा तोड़ना पड़ेगा। बोलता हूँ पहले वो होटल भी तोड़ना पड़ेगा उधर का। हाँ, जाने नहीं देगा मैं गाड़ी, बोलता हूँ पहले। हाँ, हम लोग का इतना नुकसान हुआ, नहीं तो पूरा जमीन लो, पूरा वो पूरा घर पे जीसीबी चलाओ, सब पे पूरा घर पे जीसीबी चलाओ। ये भाई जाने को नहीं, जाने नहीं देगा मैं, जाने को नहीं, पहले बोलता है जाने नहीं देगा मैं। आहोत या ठिकाणी जेसीबी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो याच्या अंतर्गत सध्या सुरू आहे। जेसीबीच्या पुढे येऊन थांबलेले आहेत आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, मात्र पुन्हा वाद जो आहे इथे पेटतो आहे। काही कारवाई आहे सर्वांवरती समान करण्यात यावी अशी त्या ठिकाणी मागणी येते आहे। पुन्हा एकदा तोच प्रकार होतो आहे का हे फक्त जे गजबज ठरले नागरिकांचा आक्रोश जो आहे तो तोड़ने का नहीं, कोई परमिशन लेके बनाया, जितना बनाया था परमिशन का बनाया क्या? हमसे पूछता है परमिशन लिया क्या? बाकी का परमिशन लेके बनाया क्या? ये भाई वो बाकी का सब परमिशन वाले है क्या? बाकी का सब परमिशन वाले है क्या? हमको पूछता है परमिशन लिया क्या? बाकी का सब रजिस्ट्री परमिशन लेके बनाया क्या? परमिशन लिया क्या है? बाकी वाले सब ये सब का भी परमिशन लेके बनाया क्या? बाकी का परमिशन लेके बनाया है? हमारा पैसा फुकट में आता है क्या? मेहनत करता साला सुबह से 4 बजे से लेकर रात को 12 बजे तक फुकट में आता है पैसा? कैसे कैसे आदमी कमाया और आप 1-2 मिनट कैसे कैसे हम लोग खर्चे आते हैं, हमारे बच्चे पालते हैं, तुम लोग आएगा भी चला देगा, फुकट का पैसा लगा है। जाने नहीं देगा मैं गाड़ी, पहले पूरा तोड़ने का नहीं, भर के देने का मेरे को भरपाई चाहिए। चलाओ बोलते थे कि साथ डालो इधर जगह पे मारो इधर हम लोग डालो इधर हम लोग जीसीबी चलाओ चलाओ जीसीबी चलाओ गाड़ी एक ही बार मार दो, काम खत्म हो जाए। एक निगाह से सबको देखो। वो क्या रिश्तेदार लगता है क्या? बाकी का हम लोग आके 4 चौका तोड़ के जा रहे हो तुम? सब भाग गया। जाने नहीं देगा, पहले बोलता है पत्थर मारेगा। हाँ, पागल हो गया बोलता है किसी के साथ कुछ, किसी के साथ कुछ। पीछे लगता है तुम। हाँ, पीछे बाजू हो जाएगा तुम। तोड़ अतिक्रमण कारवाई नागरिक या ठिकाणी पुढे तर ज्यांचे कोणाचे गाडे तोडले जात आहेत ते सर्वांचेच तोडा, सर्वांना समान अधिकार आहे आणि जर सर्वजण अतिक्रमण करतायत तर बाकीच्यांचे गाडे का तोडले जात नाही, आमचेच का तोडले जात आहेत असा संतप्त प्रश्न पुन्हा एकदा हे नागरिक जे आहेत या ठिकाणी उपस्थित करताना आपल्याला बघायला मिळतात। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकार आपण बघत आहोत। सध्या नेमकं आता नेमकं काय सुरू आहे ते आपण बघत आहोत या ठिकाणी। कारवाई दरम्यान जो आहे हा सगळा काही गोंधळ जो आहे सध्या इथे सुरू आहे आणि तोच आपण बघत आहोत। नेमकं नागरिक जे आहे संतप्त झालेले आहेत। काही जणांचं म्हणणं आहे की कारवाई जी आहे अच्छा नहीं है। अभी देखो ना, हमारा घर तोड़ा है, दुकान तोड़ा है, फिर दुकान तोड़ा है। किती वर्षापासून राहत 10 वर्ष झालं। तुम्हाला त्यांनी आधी नोटीस दिली असेल कुछ अरे नोटिस दिया था, लेकिन हमारा सब कागज ओके है, 1 महीना हो गया था। कागद ओके आहे असं
सब है, 7-12 उतारा है, सब है, टैक्स भी भरते हैं। जी काही चौकशी असेल ती नक्कीच व्हायला पाहिजे. जर यांचं म्हणणं आहे की कारवाई ये मुआवजा उनको बोलना चाहिए था, भाई हम तुमको जगह दे रहे हैं, घर दे रहे हैं, तुम खाली करो, हम कहाँ लेके जाएंगे सामान सब? हाँ? चालू होतं तर मग तेव्हा तुम्ही बघितलं नाही का की तुमचं अनधिकृत आहे का नाही असं? माहिती नव्हतं का? नहीं ना, कुछ नहीं ना। पहला हम जब म्यूनसिपालिटी वालों को बोलना चाहिए ना कि ये जगह अच्छा नहीं है, मत बांध काम करो, उनको नहीं देना चाहिए। अगर हम किराने तर आपण माहिती घेत आहोत. यांचं म्हणणं आहे की यांच्या दुकानं तोडण्यात आले, परंतु जर अनधिकृत बांधकाम असेल तर त्याच्यावरती कारवाई जी आहे ती कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि ही कारवाई जी आहे ती सध्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र असं करत असताना फक्त जे आहेत ज्यांचे कोणाचे अनधिकृत बांधकाम आहे ते सर्वच हटवण्यात यावे एवढी फक्त मागणी येते आहे. परंतु आपण बघत आहोत एका साईडला खरोखर हे जे काही काम आहेत ते चांगल्या पद्धतीने सुरू असलेला आपल्याला बघायला मिळते. कारण हा जो काही परिसर आहे आपला, हा परिसर आहे तो म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे उल्हास नदीच्या तीरावरती त्याच ठिकाणचं आहे. आणि त्या ठिकाणी अनेक असे अनधिकृत बांधकाम जे आहेत ते झालेले होते. मग आता हे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी झाले तर यांना त्यावेळेला परमिशन नेमकी दिली कोणी त्याचा देखील चौकशी जी आहे सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि जर त्यांना परमिशन मिळाली आहे, परंतु मग आता हे बांधकाम जर तोडले जात आहेत तर पुन्हा एकदा नागरिकांचा जो आक्रोश आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. पण जर अनधिकृत बांधकाम असतील तर ते बिनधास्तपणे खरोखर हटवले जायलाच पाहिजे. आता आपण बघत आहोत की अनेक आक्रोश जो आहे या ठिकाणी जे काही ज्यांचे अनधिकृत गाळे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात येतो आहे. परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषद जी आहे ती ऍक्शन मोडवर आपल्याला बघायला मिळते. खूप मोठ्या मोठ्या हॉटेल जे आहेत त्या इथे आहेत, मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत आणि हे देखील अनधिकृत असल्याचा दावा केला जातोय. आणि आता हे रेस्टॉरंट देखील जे तोडले जात आहे. 9 पाईप्स अँड गार्डन खूप मोठं रेस्टॉरंट जे आहे हे किती दिवसांपासून इथे आहे आणि आता सध्या याच्यावर देखील पालिकेचा हटोडा जो आहे तो पडतो आहे. अनधिकृत बांधकाम खरं तर बदलापूर शहरामध्ये खरोखर व्हायलाच नको. आणि जर हे अशा पद्धतीने होत आहे तर कुळगाव बदलापूर नगर परिषद योग्य पद्धतीने कारवाई करते आहे. आणि मध्ये देखील आपण बघितलं की नोटीस देखील सर्वांना देण्यात आल्या होत्या. पण नोटीस देऊन देखील जर कोणीही ऐकत नसेल तर अशा पद्धतीची तोडक कारवाई जी आहे ती आता खरोखर सामोरे जावं लागणार आहे. अजूनही तुमच्याजवळ वेळ आहे. जर तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं असेल तर कृपा करून ते बांधकाम लवकरात लवकर तुम्ही हटवा. अन्यथा पालिका ऍक्शन मोडवर सध्या आलेली आणि अनधिकृत बांधकाम असेल तर ते तुम्हाला आपणच जाऊन आहे तर देत नाही. हो बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या तीरावरती आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच परिसरामध्ये जे काही आजूबाजूला अनधिकृत बांधकाम झालेले आहे त्याच्यावरती सध्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा हतोडा पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे. अनधिकृत बांधकाम जर होत असतील तर खऱ्या अर्थाने हे खूप सर्रास चुकीचं आहे आणि खरं तर ही कारवाई खूप दिवसांपूर्वी व्हायला पाहिजे होती पण आता होते आहे. आणि तुमची देखील कारवाई कुठे असेल असं काही अनधिकृत बांधकाम तर कृपा करून तुम्ही देखील लवकरात लवकर जे आहे ते बांधकाम तिथून हटवून घ्यावे. सध्या जे काही अनधिकृत बांधकाम आहे माध्यमातून तोडण्यात येते. याच ठिकाणी आपल्या महाराजांचं स्मारक आहे आणि एक्झॅक्टली त्याच्याच पुढे जे आहे जे काही अनधिकृत बांधकाम होत आहेत सध्या त्याच्यावरती पालिकेचा हतोडा जो आहे तो पडताना आपल्याला बघायला मिळतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. खरं तर सर्वात पहिले या ठिकाणी जे आहे अनधिकृत बांधकाम हटवण्यात यायला पाहिजे होते असं हरकत नाही. पण आता ही कारवाई जी आहे सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा हा परिसर जो आहे आता मोठ्या प्रमाणात सुसज्ज होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. फोन हीट होतो हा फोन हीट होतो.
बोला मॅम आपलं काम मी फोन केलेला स्पीड ब्रेकर साठी. मला आता इथे आल्यावर लगेच आठवलं. मी मागेच होती गाडी तुमच्या. मला वाटलं हा फोन आहे. मी सांगते त्यांना. Actually, हम लोग ने इतनी बार कंप्लेंट किया पर कुछ नाही. आता हे नगरपालिका वाले आपण सांगू त्यांना. मी इथे आली मला तेव्हा पहिले आठवलं की तुम्ही मला फोन केला होता. आता ते करा. गावातून खूप स्पीड मध्ये येतात. 4+ पण त्यामुळे आम्ही लहान मुलांना घेऊन येतो. हम लोग ने 2-3 बार हमारे साथ हो चुका है. नाही आम्ही सांगतो. हा थोडा वेळ द्या. थँक्यू. छान वाटतं मी सांगितलं. थोडं कारवाई जी आहे सध्या या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते आहे आणि खरंच कौतुकास्पद कारवाई जी आहे या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण अनधिकृत बांधकाम ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी अशी कारवाई व्हायलाच पाहिजे आणि सध्या तोच प्रकार जो आहे तो होतो आहे. मला आणलेत का?